रश्मी वहिनींना कधी या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केलात तुम्ही? कारण असं नेहमी म्हटलं जातं की त्या पाहतात. तुमचा काय अनुभव? त्या बरंच काही पाहतात. आत्ताची परिस्थिती मला माहिती नाही, परंतु त्यांनाही मी काही गोष्टी सांगितल्या. परंतु इतकं मनमोकळं एक प्रेशर किंवा बॅरियर असायचं जे इकडे शिंदे साहेबांशी बोलताना नाही आहे किंवा श्रीकांतजींशी बोलताना नाही आहे. मनावर दडपण नसतं. आता 6 खासदार जे आहेत ते तिकडून तुमच्यासारखेच इकडे आलेले आहेत किंवा येत आहेत, ऑन द वर्ज आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कसं बघता या घडामोडीकडे? बघा, आता हे जे काही घडलंय जे आम्ही प्रसारमाध्यमातून पाहतोय, नेमकं कसं झालं, काय झालं तिकडचं, हे अर्थात तुमच्या म्हणजे चॅनल्सच्या माध्यमातूनच आम्ही पाहतोय. आणि आता ह्याला काय नाव द्यायचंय किंवा काय, बरं ते आता त्यांनी नेमकं काय पत्र दिलं आहे किंवा दिलं नाही आहे की ते काहीच माहिती नाही. ते काय मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही, कारण ते काही पत्र वाचलं नाही, कुठे काही मीडियामध्ये नाही आहे असलं तर. आणि त्यानंतर आता ते नेमकं काय करणार आहेत हेही माहिती नाही. त्यामुळे एवढा असंतोष आहे हे जाणवतंय, रिपल्स क्रिएट होत आहेत, असंतोष आहे. आणि म्हणून हे 6 जे खासदार आहेत त्यांना कुठली तरी एक वेगळी वाट हवी आहे, त्यासाठी म्हणून ही धडपड किंवा जे काही दौरे वगैरे हे सगळे पाहिल. बघा, आता असंतोष तर अजून आहे, कारण आपण पाहतोय की आज 3 वर्ष झाले तरी सुद्धा तिकडचे काही लोक इकडे येतातच आहेत आणि सतत आमच्याकडे कार्यकर्त्यांचा इन्फ्लो चालू आहे आणि सतत लोक येत आहेत. कारण एकनाथ शिंदे हे आश्वासक चेहरा महाराष्ट्रासाठी वाटतात आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी कारकीर्द गाजवली ती इतकी रिमार्केबल होती की लोकांना ते मुख्यमंत्री अजूनही म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांच्या मनात. आणि अर्थात लाडकी बहीण वॉज द फ्लॅगशिप प्रोजेक्ट, इट वॉज अ मास्टर स्ट्रोक. आणि लाडक्या बहिणी ह्या एकनाथ शिंदेंच्या आहेत.